वरळी हिट अँड रन प्रकरणात अखेर 2 दिवसांनी आरोपी मेहर शहाला विरार इथून अटक करण्यात आली आहे. त्याच्या मित्रानं काही काळ मोबाईल सुरू केल्यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला आणि यानंतर गुन्हे शाखेच्या पथकानं मेहर शहाची आई आणि 2 मोठ्या बहिणींसह एका मित्राला शहापूर इथल्या एका रिसॉर्टमधून ताब्यात घेतलंय. त्यानं BMW गाडीखाली कावेरी नाखवा यांना चिरडल्यापासून पोलीस पथकं त्याच्या मागावर होती. मिहीर अपघातानंतर गोरेगाव इथल्या प्रेयसीच्या घरी पळाला. याची माहिती होताच मिहीरची बहीण पूजानं गोरेगाव इथल्या मिहीरच्या प्रेयसीचं घर गाठलं. तिथून पूजा मिहीर सोबत बोरिवलीच्या घरी आली आणि त्यानंतर मिहीर हा पूजा आणि त्याची दुसरी बहीण किंजल आणि आई मीना यांच्यासह ठाणे, नाशिक आणि शहापूर अशा वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये लपत होता. अपघात घडला तेव्हा शहा कुटुंब मर्सिडीज मधून प्रवास करत होतं. अपघातानंतर संपूर्ण कुटुंब आणि त्याचा मित्र हे शहापूरच्या रिसॉर्टमध्ये लपलेले. आरोपी मिहीरचा पालघरचा मित्र सोमवारी रात्रीच शहापूरला गेला. तिथून मिहीरला घेऊन तो मंगळवारी विरारला आला. मंगळवारी मिहीरच्या मित्रानं सकाळी काही वेळ त्याचा मोबाईल सुरू करून पुन्हा बंद केला आणि त्याच्या मित्राचा मोबाईल चालू होताच त्याचं ठिकाण सापडलं. पोलिसांच्या पथकानं विरार फाटा इथून मिहीरच्या मुसक्या आवळल्या आणि रात्री पोलीस ठाण्यात आणून रितसर अटक केली. वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. शहा कुटुंबाच्या आलिशान कारचा चालक राजऋषी बिडावत हा दिशाभूल करत असल्यानं त्याची आणि मिहीरची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे असं पोलिसांनी सांगितलंय. अपघातापूर्वी आरोपी मिहीरनं जुहू इथल्या बारमध्ये मद्यप्राशन केलं. त्याचं बिल आणि CCTV चित्रण पोलिसांनी ताब्यात घेतलं. मंगळवारी त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत आणि तसंच अपघातावेळी तो नशेत असल्याचे सर्व पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत आणि त्यामुळेच मिहीर आता जबाब काय देतोय, त्याच्या रक्ताचे नमुने काय सांगतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.